आंबे पाडण्यासाठी काहीतरी जुगाड करावाच लागेल आपल्याला. तर ह्या अशा काट्या फांद्या जमवतो आणि तिकडे तर बघा तो आंब्याचं झाड आहे, त्याच्यावरती भरपूर आंबे आलेत. त्याला पाडू येते आता. तो त्याच आंबे आपण गेल्या वर्षी काढले होते आणि तिथे एक सापसुद्धा मारला होता हिरवा कलरचा. तुम्हाला आठवत असेल कारण गेल्या वर्षी पाऊस पडला होता, यावर्षी पाऊस नाही. तर चला जाऊया आंबे पाडायला. बघूया किती पाडू शकतो आपण आंबे इथे. किती आलेत आंबे, पण अर्धे आंबे जळालेत. जो आपण गेल्या वर्षी आंबे पाडले होते बघा किती आहेत जळाले. तुम्हाला दिसतील हे खाली शेतं जाळली होती ना तेव्हा हे जळाले ते बघा. हे बघा, हे बघा अर्धे तरी निम्म जळाले ते बघा कसे दिसतात बघा. तर चला पाडूया, नंतर तुम्हाला दाखवतो किती आलेत आंबे ते, किती पाडलेत आपण. तर मित्रांनो बघा एवढे आंबे अरे यार यश काय केलं? हां तर मित्रांनो एवढे आंबे आता पाडलेत आम्ही. हे बघा एवढे आंबे आणि इथे बांधून ठेवले. ह्याच्यात काय माहिती आहे, ह्याच्यात काही पिक्के आहेत ना म्हणून हे अलग ठेवलेत. आणि एवढी करवंद काढलेत. तर आंबे बघा किती. आंबे खूप पाडलेत. हे गावी न्यायचे, सॉरी मुंबईला न्यायचेत आम्हाला. अर्धे करवंद मुंबईला न्यायचे आहेत, हे पण मुंबईला न्यायचं आता. तर चला कसं वाटतं आपलं, हे कसे वाटले तुम्हाला हे मिनी ब्लॉग तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चला संध्याकाळ झाले, 6:30 झालेत आता, 6:15 झाले सॉरी. आता आम्ही घरी चाललो. बाय बाय.